पहिल्याचा काळ असा होता 40-50 वर्षापूर्वीचा. म्हणजे पोरीचा जर लगीन झाला ना तर तिला आज बस ठणकावून सांगायची काय कप्पाई हो, आता तू जिथे गेलेस तिथून काही आम्हाला गांगराला येता कामा नाही. तू आमच्यासाठी मेलीच. तुझा काय आहे ते आता तिकडंच. तुझा सासर तुझा माहेर ना ते सासू सासर तुझा आज बस. असं पहिले ठणकावून सांगायचं. मग पहिले बघा, नवरा बायकोचं जर भांडण झालं ना तर नवरा पहिले हेलकुऱ्या घाली बाईला मारायचा. मग तो हेलकुरा काळाचा असो सागाचा असो, नाही तर आयनाचा, त्या नव्हता बघत. एवढा मारायचा का पाटणाला वली यायच्या अशा पोटऱ्या बिटऱ्याना. पण त्या बाईने कधी असं गांगराली माहेरी नेली नाही. ती फक्त ना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राग शांत होतो नवऱ्याचा, पंचतरी घरी 6 वाजेपर्यंत बसायचा औषधी. 6 वाजले का ती अलगद गपचूप घरात येईल जाल पेटवायला डबल. पण तिने कधी गांगराली माहेरी सांगली नाही. का तर घरची शिकवणच तशी होती ना, घरचेच तसं सांगला होता तर ती काय माहेरी गांगराली सांगेल. तर आता तसं आहे का? म्हणून त्या टायमाला ती संसार टिकत होती. तेव्हा ज्या बाया आहेत ना मर म्हणून काम करायचं. शेतीचा काम, दड्डीचा पाणी भरायचा. तेव्हा पाण्या पण टंचाया टिपलुनी असायच्या. दड्डीचा मरच तो पाणी भरायचा ना. काय हाऊस माऊस त्यांची होत नव्हती. त्या टायमाला कोण नवरं कुठं फिरायला नेत नव्हतं त्यांना. फक्त शेतीचाच काम ना, डोबरांचा शानगोटा करायचा, ह्याच काम. तरी कोणत्या बाईंनी रागरूस नवऱ्या हो किंवा नवऱ्याचं गारानं कधी कुठं सांगलं नाही ना. आता पोरीचा लगीन व्हायचं तर आज आधीच सांगतात काय पै हो, नवरा नुसता काही बोलला ना तरी लगेच बादली बिराड भरायचा ना, घरी यायचा तुम्ही तांबाचा नाही तिथे. हां, मग या अशी शिकवण असली होती, पोर राहील का तिथे? नवरा माराचा इशेच राहिला बाजूला. मारली तर मग त्याच्यावर कंप्लीटच झाली, मग तो नाही सुटे 10 वर्षे. म्हणजे या अशी जर शिकवण असली तर मग ती पोर पण तशीच वागते ना. मग तिला नवरा तोरा काही बोलला का तिने लगे लावला फोन. मग काय संसार टिकतील? पहिल्यावर का काल राहिलाय का? म्हणजे समजूतदारपणाच राहिली नाही ना. तरी आता ज्या नवऱ्याना नवरं लगीन झाल्याला 2 महिन्यात लगेच दुबई थायलंड कुठं वाटेल तिथं नेतं. तिची चॉईस हा. ती बोलली लंडन तर लंडन. म्हणजे सगळा आता भेटून पण थोरा यांच्या मनावर का नाही झाला ना काय, लगेच गांगराली माहेरी सांगायला मोकाट. गाऊ फोन घरी चालू, नवरा असा बोलला तसा बोलला. म्हणून मेन काय आहे, आजबाजची शिकवण महत्त्वाची. आजबाजनी जर चांगला सांगला तर पोरीचा संसार चांगला टिकेल. या मना बोलायचे, बाकी काही नाही.